वाळगे येथील शंकर वजन चव्हाण यांना व कुटुंबातील व्यक्तींना बळजबरी मारहाण करून मोक्यातील सराईत गुन्हेगार व त्याची टोळी हे विनाकारण खोट्या केसेस दाखल करून खंडणी मागत असल्याच्या निषेधार्थ पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले। पुढे निवेदनात म्हटले आहे की 8 मार्च 2025 रोजी संध्याकाळी 5 ते 6 दरम्यान घरात येऊन हल्ला केला। त्यात मुलगा विवेक चव्हाण व पत्नी व मला मारहाण केली, तरी त्यांच्यावर लवकरात लवकर गुन्हा दाखल करण्यात यावा व या संपूर्ण प्रकरणात कुठल्याही दुसऱ्या व्यक्तीचा संबंध नसून सदरील आरोपी उरुस व ज्ञानदेव व त्याचे सर्व भाऊ हे गुन्हेगार असून त्यांनी अनेक वेळा बाहेरगावातील लोकांना बोलावून सोने देतो म्हणून पैसे हिसकावून मारहाण केलेली आहे। तसेच ठाणे येथील एक इसम रामायण याने ताम्हाणे यांच्याकडून 15 लाख रुपये देऊन मारहाण केली होती। त्यात उरुस व त्याचे सर्व घरचे लोक आरोपी आहेत। त्यांची केसची भरपाई करण्यासाठी पैशाची जमवाजमव करत असून सर्व पारधी लोकांना उसनवार पैसे मागू लागले। त्यात माझ्याबरोबर उरुस यांचा वाद झाला। सदरचा वाद भेटल्यानंतर पैसे न घेता वाद मिटवला म्हणून उरुस व त्याच्या लोकांची भांडणे झाली। त्यात त्यांच्या डोळ्याला मार लागला। त्यांनी सर्वांनी विचार करून माझे व माझ्या मुलाचे तसेच या वादात हजर नसणारा व त्यांचा संबंध नसताना राम चव्हाण व त्याचे भाऊ यांच्याकडून पैशाची मागणी केली व त्यांना गुंतवायच्या हेतूने राम चव्हाण यांचे नाव घेण्याची ही जुनी पद्धत असल्याची शंकर चव्हाणने म्हटलंय। लवकरात लवकर आरोपींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। मी तिथे गेलो साहेब, माझ्या घरी मी होतो। मी माझ्या घरी असताना हे लोक माझ्याजवळ तिथं भांडणं करायला आले। सचिन वजन चव्हाण भांडणं करायला त्याची बायको ती आली। आल्यावर ते पिऊन तिथं भांडणं करायला आले। आल्यानंतर त्याचे माझी किरकिर तिथं चालू होत्या, म्हणजे बोलणं चालणं चालू होतं आमचं तिथं चालू असताना मग हे लोक पाठीमागून 6:30 वाजता आले। आल्यानंतर त्यांना मी सांगितलं की बाबा हो, तुमचं काही घेणं देणं नाही याच्यामध्ये, ही माझ्या बंधूचे माझी पर्सनल हे आमचं घरचं चालू आहे, तुमचा काही शॉट नाही, तुम्ही इथून निघा, तुमच्या संग मी उद्या बोलन, काय बोलायचं ती उद्या बोलन तुमच्या संग, मी त्यांना सांगितलं। तरी बी त्यांनी हळूहळू पाय चोरता ऐकता निघले तर ते काही लगेच घरी नाही गेले। मग त्याच्यानंतर मी माझ्या बंधूला म्हणलं, तुमचे साथीदार, माझं पोरगा असंच तुम्ही मारलं साथीदारांनी होऊन, मग ते साथीदार तुमच्या संग कस काय आले? मग तो काय म्हणला, मी काही त्यांना बोलवले नाही, ते स्वतःहून काम्या बिम्या घेऊन आलेले, मी काही त्यांना बोलवलं नाही, विचारून घ्या। मी म्हणलं विचारायची गरज नाही मला, ज्यावेळेस त्यांचं होईल उद्या त्या दिवशी मी त्यांच्या संग बोलणार आहे। मग त्या दिवशी मी त्यांना विचारणार आहे की बाबा तुम्ही कोणासाठी आले होते, केवळ माझ्यासाठी आलते का त्यांच्या कोण आलते ते मी विचारणार होतो त्यांना। मग तिथं काय झालं, माझी भाऊजाई आलेली होती। भाऊजाई काय म्हणली, काय झालं, कामून झालं, जरा मिटून घ्या, समजून घ्या। मग आता ते झाल्यानंतर तिथं भांडणं सुरू झाल्यानंतर मी त्यांना म्हटलं कोणी हात उचलायचा नाही, अजिबात हात उचलायचा नाही। झाल्यानंतर उर्षा आला, उर्षाला समजून सांगितल्यानंतर उर्षा काय बारीक पोरग आहे का, उर्षाला मी समजून सांगितल्यानंतर मग तिथं उर्षानी आणि त्याच्या पोराने माझ्या पोराला मारलं, त्यांनी हाणमार केली। हाणमार केल्यानंतर मी त्यांना सांगितलं की बघा तुम्ही शांत बसा, तुमचा ना आमचा काही शॉट नाहीये आणि तुमचा ना आमचा काही रोल नाहीये या भांडणामध्ये, आमची घरगुती भांडणं आहेत ते आमचं आम्ही बघू, तुमचं काय असेल तर उद्या बोलू, उद्या तुमचे कोण आहेत त्यांना बोलून घ्या। तरी बी त्यांनी ऐकलं नाही। मग ते भांडणं सुरू तिथं झाल्यानंतर त्यांनी मारलं। बरं, मारल्यानंतर त्यांना बी 2 फटके लागत आहेत, आपल्याला बी 2 फटके लागत, त्याचा विषय नाही आहे। मग आता इथून पुढं मी जर त्यांच्या घरी गेलो असेल तर मला काही शिक्षा द्यायची ती द्या, पण माझ्या घरी येऊन माझ्या पोराला हाणमार करायची काही गरज नाही। माझं एक खाल्लं त्यांनी नेऊन परत दुसरं खायला निघले का, यांना खाऊन कोणतीच गोष्ट पचून नाही देणार आता। आणि हे राम चव्हाणचं जे नाव घेते हे राम चव्हाण माझ्याजवळ आलाय नाही,
मला कोणी सुपारी दिली नाही काय नाही, हे बळच त्यांच्या अंगावर ते करू राहिले. विरोधीने ते कुणाच्या त्यांचे किरकिऱ्या, त्यांची भानगडी, कोणती केस झाली तरी त्यांचं नाव घेते ते. राम चव्हाणचं, मी म्हणतो परत अक्षाचं, राहुलचं, ज्ञानेश्वरचं, हे विनाकारण नाव घेते. यांचा काही संबंध नाहीये आणि यांची काही आपल्या संगत चांगले आहेत ते. यांच्यासारखे गु खाऊ नाहीत ते. बस. तर राम चव्हाण त्यांच्या आवड घेऊन राहिले त्यांची भावकी. आम्हाला कोणी सुपारी दिली नाही काय नाही, आम्ही काय बारकाले पोरं नाही. तेव्हा कोणाचं ऐकून कुठं पण भिडायला आणि कुठं पण भांडणं करायला, ती यांची भावकी हे त्यांचा पर्सनल मॅटर येतो. आमचा काही विषय नाही आणि आमच्यात त्यांचा काही विषय नाहीये. आमची 2 टीम मधली भांडणं हे त्यांनी तिसरी फायदा उचलला असेल तर उचलू दे, पण राम चव्हाणचा त्यांचा काही रोल नाहीये, याच्यात काहीच विषय नाहीये.